हा आहे खास अस्सल वऱ्हाडी गरम मसाला। भाजी केली घरात की सुगंध दरवळतो अख्ख्या मोहल्ल्यात। आपल्या महाराष्ट्रामध्ये मसाल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यात प्रामुख्याने काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला असे अनेक त्याची नावे आहेत। 18 इन्ग्रेडियंट्स घालून तयार केलेला अस्सल वऱ्हाडी गरम मसाला। भाज्या अनेक, मसाला मात्र एकच। नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कॉर्नरला बेल आयकॉन आहे त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील। तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया। आज आपण वऱ्हाडी अस्सल गरम मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी खूप सारे म्हणजे 17-18 इन्ग्रेडियंट्स इथे घेतले आहे। ह्या सर्व वस्तू मी उन्हात आधी सुकवून घेतल्या आहे। त्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आहेत। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये हा गरम मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी तेजपत्ता 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि हे आहे दगडफूल, याला तेजफूल पण म्हणतात, हे 100 ग्रॅम। हे धणे घेतले आहे, धणे 200 ग्रॅम घेतले आहे। त्याचप्रमाणे चक्रीफूल, हे चक्रीफूल आहे, हे 50 ग्रॅम घेतलेलं आहे। त्यानंतर कलमी ही 30 ग्रॅम घेतलेली आहे आणि त्यानंतर जावित्री ही आहे, जावित्री ही 20 ग्रॅम घेतलेली आहे। यातील काही मसाल्यांची चव गोड, काहींची उग्र अशा प्रकारच्या विशिष्ट सुगंधामध्ये ह्या वस्तू असतात। आता ही आहे मोठी विलायची, ही आपण 20 ग्रॅम इथे घेतली आहे। याचा पण खूप मोठा रोल आहे मसाल्यामध्ये। ही छोटी विलायची ही 10 ग्रॅम घेतलेली आहे। त्यासोबतच आपण लवंग पण 10 ग्रॅम घेतलेली आहे आणि यासोबतच शहाजिरं आहे हे, तर शहाजिरं घेतलं आहे 10 ग्रॅम आणि त्यासोबतच काळे मिरे पण इथे 10 ग्रॅम घेतलेले आहे। मसाल्यामध्ये लवंग आणि काळे मिरे याची चव प्रामुख्याने तिखट असते। शहाजिऱ्यासोबत आपल्याला साधं जिरं पण घ्यायचं आहे, ते पण 10 ग्रॅम। आणि हे आहे खोबरं, सुकं खोबरं या ठिकाणी 200 ग्रॅम घेतलेलं आहे। त्याला जाड किसणीने मी किसून घेणार आहे। तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स यासोबतच आणखी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहे। ही मिरची बेडगी मिरची आहे, तुम्ही कोणतीही लवंगी मिरची वगैरे घेऊ शकता। सुंठ घेतलेली आहे इथे 30 ग्रॅम। सुंठ ही भाजून थोडी कुटून घ्यायची आहे आपल्याला आधी। आता हे सुकं खोबरं जाड किसणीने किसून घेतलं आहे मी या प्रकारे आणि आता याला हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत। यासाठी जाड तळाचं आपल्याला कोणतंही भांडं घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आहे। हे सर्व साहित्य आपण मीडियम फ्लेमवरती भाजले की खूप मस्त छान कुरकुरीत होतात आणि मग ह्या वस्तू आपल्याला बारीक करायला काहीच जड जात नाही। आता हे धणे आपल्याला 5 ते 6 मिनिट छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, पण त्याचा रंग बदलायला नको। बरेच जण मसाल्याचे पदार्थ भाजताना तेल घालतात, पण तो मसाला 1 वर्षापर्यंत टिकू शकत नाही, त्यामुळे इथे मी तेल घालणार नाही आहे। खूप सुंदर असाच कलर येणार आहे आपल्या मसाल्याला। 5 ते 6 मिनिटात धणे हे छान कुरकुरीत झालेले आहे। याला आपण काढून घेऊया एका मोठ्या परातीमध्ये। छान भाजल्या गेले आहेत धणे, याला थोडं आपण पसरून देऊया म्हणजे थंड होईल लवकर। आणि आता भाजून घेऊया आपण हे दगडी फूल। तर दगडी फुलाला पण आपण मीडियम फ्लेमवरतीच 5 ते 6 मिनिट छान असं भाजून घेणार आहोत। संपूर्ण देशातून आपल्या महाराष्ट्रातील मेनू जे आहे हे मसाल्यामुळेच प्रसिद्ध आहे आणि मसाल्याचे वैशिष्ट्य म्हणजे मसाल्याचा रंग, चव आणि त्यातला झणझणीतपणा, सुगंध ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात आणि त्यासाठीच त्याचे अचूक प्रमाण आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। आता हे दगडी फूल पण छान भाजल्या गेलेलं आहे, काढून घेऊया आणि यानंतर घेऊया आपण मोठी विलायची आणि कलमी। तर कलमीचे थोडे बारीक तुकडे करून घेतले आहे मी। याला आपण छान 4 ते 5 मिनिटपर्यंत मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया। यामधील कलमी ही थोडी गोडसर आणि वेलची थोडी उग्र चवीची असल्यामुळे थोडं प्रमाणातच हे घ्यावं लागते।
आता ह्या वस्तूसुद्धा आपल्या 3 ते 4 मिनिट छान अशा भाजल्या गेल्या आहेत. काढून घेऊया. यानंतर आपण छोटी वेलची आहे, लवंग आणि काळे मिरे पण यासोबत आपण घेणार आहोत. तर हे तिन्ही साहित्य याला छान असा मीडियम फ्लेमवरती सारखाच जाळ पाहिजे आहे, म्हणून ह्या तिन्ही पण वस्तू आपण सोबतच घेतलेल्या आहे. याला पण आपण 3 ते 4 मिनिट छान असं मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलं की याला पण काढून घेऊया. वेलची ही सुगंधित, तर काळे मिरे आणि लवंग हे तिखट स्वरूपाचे असतात. आता आपण सुंठ भाजून घेऊया. सुंठ भाजल्यानंतर त्याला थोडी कुटून घ्यायची आहे आपल्याला, आणि सोबतच चक्रीफूल आणि जावित्री पण घातलेली आहे, कारण हे तिघांनाही आपण एकदम सारखेच भाजू शकतो. तिघांनाही जाळ याला सारखाच पाहिजे. हे पण साहित्य 4 ते 5 मिनिट छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घेतले की छान हे बारीक दळल्या जातात. त्यामुळे मस्त भाजल्या गेले आहेत. याला पण आपण काढून घेऊया. मसाल्याच्या भाजणीचाच खूप सुगंध मस्त सुटलेला आहे. तर आता यानंतर आपण शहाजिरं आणि साधं जिरं हे दोन्ही साहित्य सारखंच भाजून घेऊया. याला जास्त भाजायचं नाही आहे. 2 ते 3 मिनिटच आपल्याला छान कुरकुरीत होतात लवकरच. तर 2 ते 3 मिनिटातच काढून घ्यायचं आहे. थोडा हलकासा कलर चेंज झाला की आपण याला काढून घेतलेला आहे. आता यानंतर आपण सुकं खोबरं जे आहे जाड किसणीने मी किसून घेतलं होतं, ते छान असं कुरकुरीत होईस्तोवर भाजून घेऊया. खोबऱ्याला पण आपल्याला मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. थोडा गुलाबीसर कलर येतो याला हलकासा, तेव्हा छान असं कुरकुरीत होतं हे, तेव्हा आपण काढून घेऊ. ह्या खोबऱ्याचा कलर आपल्याला थोडा हलकासा चेंज होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडा कलर चेंज झाला की मग काढून घेऊ, कारण हे जर खोबरं असं थोडं कच्चं राहिलं तर मग लवकरच आपला जो मसाला असतो त्याचा वास यायला सुरुवात होतो. तर आता खोबरं छान असं मस्त भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे तेजपान आहे, तेजपान किंवा तेजपत्ता याला आपण मस्त भाजून घेऊया. पण त्याआधी आपण एक पळीभर त्यामध्ये तेल घालणार आहोत, कारण तेल घातल्याशिवाय हे पानं जे आहे हे म्हणजे तेजपत्ता जे आहे हा भाजल्याच जात नाही. यामध्ये थोडं तेल घातलं की सर्व बाजूनी हे पानं जे आहे छान मस्त कुरकुरीत असे भाजल्या जातात. बघा 2 मिनिटातच हा जो तेजपत्ता आहे लवकरच भाजल्या गेलेला आहे. याला पण आपण काढून घेऊया. मस्त हे कुरकुरीत झालेले आहेत. तर आता हे असे काढून घेतले आहे. यानंतर आपण सर्वात शेवटी मिरची भाजून घेऊया. यामध्ये मिरची कोणतीही तुम्ही घेऊ शकता. लवंगी मिरची घेऊ शकता किंवा बेटकी मिरची घेऊ शकता, कोणतीही मिरची. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पळीभर तेल घालायचं आहे. त्यामुळे मसाल्याला खूप सुंदर कलर येतो आणि मस्त हा मसाला बनतो. आता 5 मिनिट होईस्तोवर हे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. मस्त खमंग अशा कुरकुरीत मिरच्या होईस्तोवर छान हलकं भाजून घेऊया आणि मग याला पण आपण काढून घेऊ. त्याआधी आपण यामध्ये जे खड्याचं मीठ असते ते मीठ घालायचं आहे. जर तुमच्याकडे खड्याचं मीठ नसेल तर तुम्ही साधंही मीठ यामध्ये घालू शकता, पण मीठ आवश्यक आहे मसाल्यामध्ये. त्याचं सिक्रेट म्हणजे मसाला मिठामुळे टिकून राहतो. मिठामुळे मसाला खराब होत नाही किंवा बुरशी वगैरे लागत नाही. तर आता हे छान भाजल्या गेलं आहे सर्व साहित्य. आपण सर्व साहित्य आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून थोडं थोडं बारीक करून घेऊया. इथे आपल्याला मिरची सर्वात शेवटीच बारीक करून घ्यायची आहे. तर हे तेजपत्ता आहे हे घालून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. आता बारीक करून घेतला आहे. बघा या प्रकारे छान असा बारीक झालेला आहे आणि याला आपण पिठाच्या चाळणीने गाळून घेऊया. हे तेजपत्ता भाजताना आपण थोडं तेल घातल्यामुळे चाळणीतून लवकर पडत नाही. तर याला चमच्याने थोडंसं असं हलवून घेऊया, म्हणजे लवकरात लवकर हे खाली पडेल. आणि हे वरती राहिलेलं जाडसर जे आहे हे नंतरच्या बॅचमध्ये आपण काढून घेऊया.
तर बघा हे जाडसर राहिलेलं आहे, नंतरच्या बॅचमध्ये टाकून देऊ त्याला. तर आता हे मसाला जो भाजून घेतलेला मस्त कुरकुरीत झालेला आहे, तर थंडा पण झालेला आहे. याला आता बारीक करून घेऊ. हा सर्व एकत्र केलेला मसाला आपण आता स्टेप बाय स्टेप बारीक करून घेऊया आणि पिठाच्या गाळणीने गाळून घेऊया. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त सुगंध पण सुटलेला आहे. तर हे पण आता पिठाच्या चाळणीमधून गाळून घेते. याला पण चमच्याने थोडं हलवून घेऊ, म्हणजे सर्व मसाला खाली पडेल. आणि वरती जो जाडसर हा राहतो, तर ते आपण नंतरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्र करून काढून घेऊया. हे सर्व जाडसर राहिलेलं आहे, हे बाजूला काढून घेतलेलं आहे मी एका भांड्यामध्ये. तर बघा आता हे जाडसर पण यामध्ये घातलेलं आहे आणि हा नवीन मसाला पण यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि एकदमच मग दोन्हीही साहित्य बारीक होऊन जातं. आणखी हा मसाला मी यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये घातला आणि बारीक करून घेऊ. तर बारीक केल्यानंतर पुन्हा याला पण आपण बारीक गाळणीमधून गाळून घेऊया. तर आता हे सर्व गाळून घेते. बघा या प्रकारे. यामध्ये सर्व साहित्यातच आपण तेल घातलेलं नाही आहे, त्यामुळे हा मसाला वर्षभर असाच टिकून राहतो आणि सुगंधही त्यामधला कायम राहतो. तर बघा हे पण आपण गाळून घेतलेला आहे. हा गरम मसाला आमच्या वऱ्हाडामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ह्या मसाल्याचीच भाजी सर्वांना आवडते. आणि मग भाज्या कितीही प्रकारच्या करा तरी मसाला मात्र एकच. आता हे जाडसर जे वरती राहिलेलं आहे त्याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये पुन्हा घालूया आणि मिरच्या व्हायच्या आहे आपल्या बारीक, त्या मिरच्या आपण यामध्ये घालू, म्हणजे त्यासोबतच ते जाडसर जे राहिलेलं आहे ते पण बारीक होईल. आणि यामध्येच मीठ पण गेलेलं आहे. तर बारीक करून घेऊ. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत, म्हणजे मसाल्याचा कलरसुद्धा आपल्या असाच सुंदर होणार आहे. तर आता याला गाळून घेऊया मसाल्यामध्ये. गाळणं ही स्टेप खूप गरजेची आहे. गाळूनच हा मसाला तयार करायचा आहे आपल्याला. इथे मिरची ही कोणतीही वापरू शकता तुम्ही. लवंगी मिरची जर कोणाला झणझणीतच खूपच पाहिजे असेल तर लवंगी मिरचीसुद्धा वापरू शकतो. बेडकी मिरची मी इथे वापरली आहे. कलर छान येतो आणि खूपच असं आपला मसाला तेज होत नाही. आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घेऊया. कारण हे दुसऱ्यांदा आपल्याला बारीक करून घेणं खूप आवश्यक आहे ही स्टेप. तर आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया, म्हणजे कलर खूप सुंदर येतो मसाल्याला आपला. तर छान मिक्स पण होतं ते. आता बघा हे बारीक करून घेतल्यानंतर या मसाल्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. तर हे सर्व मसाला आपण पुन्हा बारीक करून घेऊया आणि याला पुन्हा गाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी छान बारीक झालेलाच आहे मसाला. गाळून जर घेतला नाही तरी चालेल, पण मी गाळून घेणार आहे, म्हणजे एकसारखा एकजीव हा मसाला होणार आहे. हा मसाला आपण भाजीमध्ये घातला की आपल्या घरातच नव्हे तर पूर्ण मोहल्ल्यामध्ये याचा सुगंध दरवळतो आणि वर्षभर हा मसाला टिकून राहतो आणि त्यामधला जो सुगंध आहे, सुवास आहे, हा कधीच कमी होत नाही. बघा किती सुंदर मस्त हा मसाला झालेला आहे. तर हा मसाला 1 वर्षपर्यंत टिकून राहण्यासाठी एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये किंवा कोरड्या केलेल्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि रोजच्या वापरासाठी आपण थोडा मसाला दुसऱ्या डब्यामध्ये काढून वापरू शकतो. तर अशा प्रकारे हे बघा हा सर्व मसाला मी या पॅकबंद बरणीमध्ये भरून ठेवते. खूप सुंदर कलर दिसतो आणि मस्त हा मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे. तर तुम्ही नक्की हा मसाला करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.